नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळवे सुनील सुधाकर, सहाय्यक शिक्षक, कुमुद विद्या मंदिर, देवनार, मुंबई. मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाची आणि पाठ्यपुस्तकात असलेल्या प्रकरणांची ओळख करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला उपयुक्त ठरेल. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ बघूया. पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर भारत आणि ब्राझीलच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींची चित्रे आहेत. आकाशी रंगाच्या रंगछटेत ही चित्रे खूप आकर्षक व खूप बोधात्मक आहेत. मुखपृष्ठावर ही चित्रे 2 भागात विभागली आहेत. वरच्या भागात भारताच्या संदर्भातील चित्रे आहेत, तर खालच्या भागात ब्राझीलच्या संदर्भातील चित्रे आहेत. प्रथम आपण आपल्या भारताच्या संदर्भातील चित्रांची माहिती घेऊया. पहिले चित्र भारताचा मुकुट अर्थात भारताचा स्वर्ग काश्मीर. काश्मीरमधील श्रीनगर येथील दाल सरोवरातील सुंदर शिकाऱ्याचे चित्र आहे. दुसरे चित्र हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगातील सुंदर नदीचे आहे. तिसरे चित्र भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याचे आहे. चौथे चित्र भारताचा ऐतिहासिक वारसा व जागतिक वैभव वेरूळची लेणीचे चित्र आहे. आता आपण ब्राझीलच्या संदर्भातील चित्रांची माहिती घेऊया. पहिले चित्र ब्राझीलच्या समुद्र किनाऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या सर्फिंग या खेळाचे आहे. दुसरे चित्र ब्राझीलमधील हिरव्या महाकाय अनाकोंडाचे आहे. तिसरे चित्र ब्राझीलमधील सुप्रसिद्ध कार्निवल उत्सवाचे आहे. चौथे चित्र अटलांटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले जगप्रसिद्ध शहर रिओ दी जेनेरिओचे विहंगम दृश्य आहे. यात प्रामुख्याने ख्रिस द रेडीमरचा भव्य पुतळा दृष्टीस पडत आहे. मुखपृष्ठावरील या चित्रांवरून असे लक्षात येते की इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाचा अभ्यास तुलनात्मक आहे. भारत व ब्राझीलच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक बाबींचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचे मलपृष्ठ बघूया. मलपृष्ठावरील चित्रे सुद्धा खूप बोधात्मक आहेत. पहिले चित्र उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्यावरून क्षेत्रभेटीस निघालेल्या विद्यार्थ्यांचे आहे. दुसरे चित्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील मुंबई गेट ऑफ इंडियाच्या सागरी किनाऱ्याचे व किनाऱ्यावरील बोटींचे आहे. तिसरे चित्र आपल्या महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले यातील सिंहगडाचे रोमहर्षक चित्र आहे. चौथे चित्र अग्निबाणाचे आहे, अर्थात भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे आहे. पाचवे चित्र ब्राझीलच्या भव्य अमेझॉन नदीचे व विषुववृत्तीय वनांचे आहे. अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ आहे. भारत व ब्राझीलच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींच्या सुंदर चित्रांनी सजलेले आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचे अंतरंग बघूया. पाठ्यपुस्तकाच्या आतमध्ये सुरुवातीच्या पहिल्या पानावर आणि शेवटच्या पानावर भारत व ब्राझीलमधील विविध प्राणी व वनस्पतींची चित्रे आहेत. या चित्रांखालील त्यांची नावेही आहेत. त्यापुढील पानावर भूगोल इयत्ता 10वी असे विशेष शीर्षक व इयत्ता दर्शवली आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची अनुक्रमणिका बघूया. अनुक्रमणिकेत एकूण 9 प्रकरणे आहेत. प्रात्यक्षिक भूगोल, सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल ही अभ्यास क्षेत्रे आहेत. अनुक्रमणिकेतील प्रकरणे: 1. क्षेत्रबेट, 2. स्थान विस्तार, 3. प्राकृतिक रचना व जलप्रणाली, 4. हवामान, 5. नैसर्गिक वनस्पती व प्राणी, 6. लोकसंख्या, 7. मानवी वस्ती, 8. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, 9. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. विद्यार्थी मित्रांनो, ही आहेत आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरणे. या प्रकरणांचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आता आपण या प्रकरणांमध्ये काय आहे हे थोडक्यात क्रमाक्रमाने जाणून घेऊया. प्रकरण क्रमांक 1. क्षेत्रभेट. प्रस्तुत प्रकरण संवाद स्वरूपात आहे. शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रत्यक्ष क्षेत्रभेटी प्रवासादरम्यानचे संवाद आहेत. क्षेत्रभेटीची सुरुवात उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ला या ठिकाणापासून झाली आहे, तर शेवट अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रवास आहे. क्षेत्रभेटीतील विद्यार्थी प्रवासादरम्यान बदलणाऱ्या प्राकृतिक रचना, हवामान, वातावरण, लोकजीवन, राहणीमान, ग्रामीण जीवन, शहरी जीवन, प्राणी, वनस्पती, मृदा, पिके, जलाशये,
सिंचन व्यवस्था इत्यादी तसेच विविध प्रदेशातील भौगोलिक स्थिती यातील फरक निरीक्षणातून जाणून घेत आहेत. या प्रकरणात प्रत्यक्ष भौगोलिक क्षेत्रफळ या संकल्पनेची माहिती दिलेली नाही. मागील इयत्ता जसे इयत्ता 8वी इयत्ता 9वी मध्ये भौगोलिक क्षेत्रफिती संदर्भात जी माहिती अभ्यासली आहे त्यावर आधारित या प्रकरणाची तयारी करायची आहे. तसेच क्षेत्रफळ ही भूगोल विषयाच्या अभ्यासातील एक अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे हे समजून घ्यायचे आहे. मागील इयत्तेमध्ये क्षेत्रफिती संदर्भात अभ्यासलेल्या बाबी पुढील प्रमाणे: क्षेत्रफितीची संकल्पना, क्षेत्रफितीची व्याख्या, क्षेत्रफितीचा हेतू, क्षेत्रफितीचे महत्त्व किंवा क्षेत्रफितीची आवश्यकता, क्षेत्रफितीची पूर्वतयारी, क्षेत्रफितीचे नियोजन, क्षेत्र निवड, क्षेत्रफितीची साहित्य, क्षेत्रफितीसाठी प्रश्नावली, क्षेत्रफितीच्या वेळी कोणत्या माध्यमांद्वारे माहिती मिळणार, क्षेत्रफळ दरम्यान घ्यावयाची काळजी, अहवाललेखन व अहवाललेखनाचे मुद्दे इत्यादी सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 2चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 2 स्थान विस्तार. प्रकरणाच्या प्रस्तावनेत भारत व ब्राझील देशांचे राष्ट्रध्वज दिले आहेत व काही सूचक विधाने दिली आहेत. यावरून दोन देशांसंदर्भातील माहिती तुलनात्मक पद्धतीने अभ्यासायची आहे. भारत ब्राझीलच्या पुढील बाबींची तुलना केली आहे: देशाचे नाव, देशाची राजधानी, देशाचे स्थान, विस्तार व सीमा, देशाच्या शेजारील देश, देशाच्या शेजारील महासागर. त्याचबरोबर पुढील अवांतर बाबींचा अभ्यास ही करणे आवश्यक आहे, जसे देशाचे क्षेत्रफळ, देशाची लोकसंख्या, देशाचा जागतिक लोकसंख्येचा क्रमांक, देशाच्या भूसीमा, देशाची सागरी सीमा, देशातील राज्य, देशातील खंड, देशाचा गोलार्ध, देशाच्या मध्यातून गेलेले वृत्त, देश कशासाठी जगप्रसिद्ध आहे, देशाचा आवडता खेळ इत्यादी. तसेच भारत ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करायचा आहे. देशाला स्वातंत्र्य केव्हा प्राप्त झाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणत्या देशाच्या आधिपत्याखाली होता, देशातील शासन प्रणाली, देशाच्या समस्या जसे आर्थिक व अन्य इत्यादी सर्व बाबींचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 3चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या प्रकरणात आपण भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना व जलप्रणाली जाणून घेणार आहोत. भारताची प्राकृतिक रचना: हिमालय, उत्तर भारतीय मैदाने, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह. ब्राझीलची प्राकृतिक रचना: उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. आता आपण भारत व ब्राझीलच्या जलप्रणालीची माहिती घेऊया. भारत जलप्रणाली: हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्या, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. ब्राझील जलप्रणाली: ॲमेझॉन नदीचे खोरे, नैऋत्येकडील पराग्वे पराणा जलप्रणाली, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या इत्यादी सर्व प्रकारच्या बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 4चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 4 हवामान. या प्रकरणात आपण भारत आणि ब्राझीलच्या हवामानाचा अभ्यास करणार आहोत. सर्वसाधारणपणाने हवामानाचा अभ्यास करणे म्हणजे विशिष्ट प्रदेशातील तापमान, पर्जन्य याचा अभ्यास करणे होय. दोन्ही देशातील तापमान कक्षा, वाहणारे वारे, वाऱ्यांची वाहण्याची दिशा, पर्जन्यमान, पर्जन्य छायेचे प्रदेश, आवर्षण क्षेत्र याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. ब्राझीलचे हवामान: विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. ब्राझील पर्जन्य: आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय किंवा व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. भारताचे हवामान: भारताच्या हवामानात विविधता आढळते. हिमालयात थंड, मैदाने व पठारावर उष्ण व कोरडे, किनारी प्रदेशात दमट व उष्ण हवामान आढळते. भारत पर्जन्य: नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे
मान्सून स्वरूपाचा पाऊस पडतो. वारे पुन्हा समुद्राकडे जाताना मान्सून परतीचा पाऊस पडतो. दोन्ही देशातील तापमानाची पर्जन्याची महिनावार तुलना आलेखाच्या माध्यमातून केलेली आहे. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 5चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 5, नैसर्गिक वनस्पती व प्राणी. या प्रकरणात आपण भारत आणि ब्राझीलच्या नैसर्गिक वनस्पती व प्राणी यांची माहिती घेणार आहोत. ब्राझीलमधील वनस्पती. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. पाऊ ब्राझील, रबर, मोहगणी, रेडवूड, ऑर्किड अर्थात अमर इत्यादी प्रकारच्या अनेक वनस्पती ब्राझीलमध्ये आढळतात. ब्राझील वन प्रकार. सदाहरित, निमसदाहरित, शुष्क इत्यादी प्रकारची वने ब्राझीलमध्ये आढळतात. ब्राझीलमधील सदाहरित वनांमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो, म्हणून या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. आता ब्राझील वन्यजीवन. ब्राझीलमध्ये वन्यजीवांची विविधता आढळते. महाकाय अनाकोंडा, गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या, गुलाबी डॉल्फिन इत्यादी प्राणी आढळतात. पोपट, मकाव, फ्लेमिंगो इत्यादी पक्षी आढळतात. आता भारतीय वनस्पती. भारतातही वनस्पतींमध्ये विविधता आढळते. मोहगणी, शिसव, रबर, साग, बांबू, वड, पिंपळ, खैर, बाभूळ, खेजडी, कोरफड, घायफात इत्यादी प्रकारच्या अनेक वनस्पती भारतात आढळतात. भारत वन प्रकार. सदाहरित वने, पानझडी वने, कोरडी व झुडपी वने, किनारी व दलदलीच्या भागात सुंदरी किंवा खारफुटी वने भारतात आढळतात. भारत वन्यजीवन. वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतही वैविध्यतापूर्ण आहे. हत्ती, एकशिंगा गेंडा, गाढवे, उंट, हिमचित्ते, याक, गवा, हरणे, काळवीट, माकड, कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी, तर मोर, खंड्या, तितर, कबुतरे, पोपट, बदके, बगळे, माळढोक इत्यादी पक्षी भारतात आढळतात. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 6चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 6, लोकसंख्या. या प्रकरणात आपण भारत व ब्राझीलच्या लोकसंख्येच्या संसाधनाचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन असते. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, तर ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, तर ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 2.41% भूक्षेत्र व्यापलेले आहे, तर ब्राझीलने 2.6% भूक्षेत्र व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारताची आहे, तर ब्राझीलची फक्त 2.78% लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या 2011 नुसार 121 कोटी होती, तर ब्राझीलची फक्त 19 कोटी आहे. या बाबींबरोबरच आपल्याला भारत व ब्राझील लोकसंख्येच्या रचनेचा अभ्यास तुलनात्मक पद्धतीने करायचा आहे. लोकसंख्येची रचना. लिंग गुणोत्तर, वय आणि लिंग मनोरा, लोकसंख्या वाढीचा दर, आयुर्मान, साक्षरता प्रमाण इत्यादी. या सर्व बाबींचा रेषालेखाच्या माध्यमातून तुलनात्मक अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 7चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 7, मानवी वस्ती. आपण या प्रकरणात भारत व ब्राझीलच्या मानवी वस्तीचे केंद्रीकरण व विरळ वस्त्यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. दोन्ही देशांमध्ये मैदानी, किनारपट्टीच्या व सुपीक जमिनीच्या भागात वस्त्यांचे केंद्रीकरण आढळते, तर दुर्गम व पर्वतीय भागात विरळ वस्त्या आढळतात. त्याचबरोबर आपल्याला भारत व ब्राझील देशातील नागरीकरणाचा ही अभ्यास करायचा आहे. आता आपण भारतातील नागरीकरण बघूया. भारत नागरीकरण. भारताचा नागरीकरणाचा वेग कमी आहे. 2011 नुसार फक्त 31.2% एवढा आहे. भारताच्या उत्तरेकडे कमी तर दक्षिणेकडे जास्त नागरीकरण आढळते.
आता आपण ब्राझीलमधील नागरीकरण बघूया. विकसनशील देशांपैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला देश आहे. ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 8चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या प्रकरणात आपण भारत व ब्राझीलच्या अर्थव्यवस्था, व्यवसाय, उद्योग व व्यापार या बाबींचा अभ्यास करणार आहोत. भारत व ब्राझील अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. यापैकी दोन्ही देशांमध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. आता आपण भारत आणि ब्राझीलच्या आर्थिक व्यवसायांची माहिती घेऊया. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त आहे, पण दरडोई उत्पन्न कमी आहे, कारण जास्त लोकसंख्या. ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न भारतापेक्षा कमी आहे, पण दरडोई उत्पन्न जास्त आहे, कारण लोकसंख्या कमी. आता आपण भारत व ब्राझील मधील व्यवसाय बघूया. शेती, खाणकाम, मासेमारी हे दोन्ही देशातील प्रमुख व्यवसाय आहे. आता आपण भारत व ब्राझीलमधील विविध उद्योग बघूया. ब्राझील उद्योग: लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती, साखर उद्योग, सुती कापड, रेशीम व लोकर, खाद्य प्रक्रिया इत्यादी प्रकारचे उद्योग ब्राझीलमध्ये आढळतात. भारत उद्योग: धातू निर्मिती, लोह पोलाद, शेतीवर आधारित उद्योग, कापूस, ताग, साखर, कागद, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तू निर्मिती, तेल शुद्धीकरण, सिमेंट, यांत्रिक विद्युत, वाहन निर्मिती, खते, औषध निर्मिती, काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योग भारतात आढळतात. आता आपण भारत व ब्राझीलमधील व्यापार संदर्भातील माहिती घेऊया. ब्राझील व्यापार निर्यात: लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी वस्तू ब्राझील निर्यात करतो. आयात: यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादी वस्तू आयात करतो. भारत व्यापार निर्यात: चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कातडे, कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादी वस्तू भारत निर्यात करतो. आयात: तेल अर्थात पेट्रोलियम पदार्थ, यंत्रसामुग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादी वस्तूंची आयात भारत करतो. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता आपण प्रकरण क्रमांक 9चा परिचय करून घेऊया. प्रकरण क्रमांक 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. या प्रकरणात आपण भारत व ब्राझीलच्या पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या संदर्भात अभ्यास करणार आहोत. भारत व ब्राझील पर्यटन. ब्राझीलमधील पर्यटन स्थळे: पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी इत्यादी. ब्राझीलमधील पर्यटनानंतर भारतातील पर्यटन स्थळे. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय ठिकाणांना भेट देतात. आता आपण भारत व ब्राझील मधील वाहतूक व्यवस्थेबद्दल माहिती घेऊया. भारत ब्राझील वाहतूक. ब्राझीलमधील वाहतूक व्यवस्था. ब्राझीलमध्ये सर्वसामान्यपणे रस्ते वाहतूक जास्त आढळते. जल वाहतूकही मोठ्या प्रमाणात आढळते, तर लोहमार्ग कमी, हवाई वाहतूक मर्यादित आहे. आता भारतातील वाहतूक व्यवस्था. लोहमार्ग व रस्ते मार्ग यांचे भारतात जाळे आढळते. रस्ते मार्ग 85%, प्रवास वाहतूक 70%, माल वाहतूक या मार्गाने होते. जलवाहतूक देशांतर्गत 1%, तर आंतरराष्ट्रीय व्यापार 95% जलवाहतुकीने होतो. हवाई वाहतूक आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त आहे, तर देशांतर्गत वापर वाढत आहे. आता भारत व ब्राझील संदेशवहन. ब्राझीलमधील संदेशवहन. दूरसंचार अतिशय विकसित आणि कार्यक्षम. दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक, इंटरनेट इत्यादींचा वापर होतो. ब्राझीलमधील 45% लोक इंटरनेट वापरतात.
भारतातील संदेशवहन, दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, डिजिटल साधने इत्यादींचा वापर संदेशवहनासाठी होतो. भारत सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा देश आहे. या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या इयत्ता 10वी भूगोल विषयातील सर्व प्रकरणांचा परिचय करून घेतला आहे. भारत व ब्राझीलच्या स्थान विस्तार, प्राकृतिक रचना, जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था, व्यवसाय, पर्यटन, वाहतूक, संदेशवहन इत्यादी व क्षेत्रफळ या घटकांचा थोडक्यात परिचय करून घेतला आहे. आपण सर्व प्रकरणांचा का परिचय करून घेतला आहे? कारण आपल्याला या सर्व प्रकरणांमध्ये काय आहे हे जाणून घेता यावे. तसेच भारत व ब्राझीलच्या कोणत्या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे हे समजावे, म्हणून आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची व प्रकरणांची ओळख करून घेतली आहे. चला तर मग पुढील व्हिडिओपासून आपण या प्रकरणांचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घेऊया आणि अभ्यासही करूया. धन्यवाद.